रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, सप्रेम नमस्कार. जय शिवराय, जय भीम. बांधवांनो, रामटेक लोकसभा मतदारसंघात अनेक समाजांचे अनेक प्रश्न आहेत. गोवारी समाजाचे प्रश्न आहेत, आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत, ओबीसीचे प्रश्न आहेत, बौद्ध समाजाचे देखील प्रश्न आहेत. आज मी या ठिकाणी बौद्ध समाजाच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा करणार आहे. बौद्ध समाजाला हे माहीत असायला पाहिजे की बौद्ध समाजाला प्राप्त झालेल्या सवलती, शैक्षणिक सवलती, नोकरी विषयक सवलती या केवळ महाराष्ट्रामध्येच उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर या सवलती उपलब्ध नाहीत. केंद्र सरकारच्या नोकऱ्या, उदाहरणार्थ रेल्वे, कस्टम्स, एक्साईज किंवा केंद्र सरकारचे अन्य अनेक डिपार्टमेंट, सेंट्रल पीडब्ल्यूडी, सेंट्रल पब्लिक हेल्थ वगैरे वगैरे, या सर्व डिपार्टमेंटमध्ये बौद्धांना सवलती उपलब्ध नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण एवढंच आहे की संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 1950 मध्ये प्रेसिडेन्शियल ऑर्डर म्हणजे राष्ट्रपतींचा आदेश निर्गमित झाला होता. आणि या आदेशामध्ये जे शेड्यूल्स आहेत म्हणजे अनुसूची आहे, त्या अनुसूचीमध्ये प्रत्येक राज्यनिहाय ज्या ज्या अनुसूचित जातींची यादी दिलेली आहे तेवढ्याच जातींना सवलती अनुसूचित जातीच्या प्राप्त झालेल्या आहेत. नंतर 1956 मध्ये या आदेशामध्ये बदल झाला, म्हणजे अमेंडमेंट झाली आणि काही नवीन जाती त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. हा केंद्र शासनाच्या प्रशासकीय आदेशाचा भाग आहे. मला हे सांगायचं आहे की अनुसूचित जातीच्या आदेशामध्ये महार ही जात आहे जी अनुसूचित जातीमध्ये आहे, परंतु धर्मांतरित बौद्ध ही जात या प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये नाही. त्या जातीचा समावेश करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. महाराष्ट्र शासनाने ठराव केला, महाराष्ट्राच्या विधानमंडळाने ठराव पारित केला आणि तो ठराव केंद्र सरकारला पाठवला. केंद्र सरकारच्या शासनामध्ये अनुसूचित जातीच्या धर्मांतरित बौद्ध या लोकांसाठी प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये अमेंडमेंट करून धर्मांतरित बौद्ध हा शब्द घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. परंतु नंतर केंद्र शासनाच्या स्तरावर, त्यावेळेस काँग्रेसचे शासन आपल्या देशामध्ये होते, तर केंद्र शासनाच्या स्तरावर विचारविनिमय होऊन तो प्रयत्न बारगळला. म्हणजे धर्मांतरित बौद्ध, महार जातीतून धर्मांतरित बौद्ध यांचा समावेश करण्यात आला नाही. तो आज तागायत करण्यात आलेला नाही. परंतु दक्षिण भारतातील हिंदू ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्या जाती अनुसूचित जातीच्या सवलतीस पात्र आहेत. पंजाबमधील शीख समाज जो आहे त्यामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या लोकांनी शीख धर्म स्वीकारला तरी देखील ते अनुसूचित जातीमध्ये त्यांचा समावेश आहे. मग अशी दोन उदाहरणं असताना तामिळनाडूतल्या अनुसूचित जाती, पंजाबच्या अनुसूचित जाती, या दोन उदाहरणं असताना महाराष्ट्रातील अनुसूचित जाती म्हणजे महार आणि धर्मांतरित बौद्ध यांना या सवलती महाराष्ट्र सरकारने जर दिल्या आणि त्या जर संवैधानिक आहेत किंवा संवैधानिक ठरलेल्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनल अशा ठरलेल्या आहेत, तर केंद्र सरकारने या सवलती बौद्धांना का देऊ नये? आणि म्हणून रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर मी संसदेमध्ये केंद्र सरकारच्या समोर हा प्रश्न प्रकर्षाने मांडला आणि धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहेत त्या सर्व सवलती केंद्र सरकारच्या सेवांमध्ये सुद्धा, केंद्र सरकारच्या तर्फे शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा त्या लागू राहतील किंवा लागू केल्या जातील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी प्रयत्नशील राहणार आहे. नव्हे तर मी ते करूनच दाखवणार आहे असं स्पष्ट आणि क्लिअर आश्वासन आज या ठिकाणी मी देत आहे. फक्त मला संसदेत जाण्याची एक वार संधी द्यावी अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती तमाम या ठिकाणी अनुसूचित जातीचे मतदार, सर्व बौद्ध बांधव, सर्व बहुजन बांधव, सर्व मागासवर्गीय यांना मी आज कळकळीची विनंती करीत आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवा, जय महाराष्ट्र.